नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल। तर मंडळी, दिवसाची सुरुवात टोळीवरून आता आलो आम्ही। जवळपास आता 7 वाजलेत, दिवस निघालाय, थंडी आता कमी झाली। तुम्हाला वाटत असेल एवढा उशीर का झाला, तर काल टोळीवर पाणी नव्हतं आणि रात्री गाडी भरली होती। गाडी भरून टोळीवर जायला 11 वाजले होते। त्यानंतर जेवण वगैरे करून झोपायला 12-12:30चा टाईम झाला होता। त्याच्यामुळे सकाळी थोडं उशिरा झोपेतून उठले सर्व लेबर आणि उठल्यानंतर आंघोळ, चहा, पाणी वगैरे, परत प्यायचं पाणी वगैरे भरून आता आम्ही फडामध्ये आलो। तर मंडळी, कारखाना आता आपला जवळपास 25 दिवस चालणार आहे, म्हणजे मार्चची 15 तारीख कारखान्यानं दिलेली आहे। तर आता आम्हाला जे फड आहे ते शिवणी या गावामध्ये आहे आणि लास्टचा फड आहे मुकदम आणि गाडी मालक। जवळपास आज 4 दिवस झालं फड हुडकीत फिरायला लागलेत, पण आम्हाला अद्याप फड काही भेटलेला नाही। आजसुद्धा ते नांदेडला गेलेत, कारण तिकडं फड भेटतंय का वगैरे ते म्हणजे पाहण्यासाठी। पण मला तर काही वाटत नाही फड भेटणं म्हणून, कारण प्रत्येक ठिकाणी कोण्याच टोळीला फड भेटणार, ऊसं नाहीत, ऊसं संपलेत, आहेत ऊसं पण कोरफाड आहे, त्याच्यामध्ये बराबर दिवसभर तोडून गाडीचा लोडसुद्धा होत नाही। तर आता आलो आम्ही फडामध्ये, तुम्हाला मी दाखवतो फडाचं वातावरण कसं आहे काय नाही। आणि हे लास्टचा फड आहे, ऊस थोडा पडलेला आहे। एक तुकडं जे होतं जवळपास 60 काकऱ्या त्या थोड्या उभ्या आहेत। 265 हा ऊस आहे ते। गाडी आपली रात्री भरून गेली, आता गाडी येईन 12-1 वाजेपर्यंत। तर आज आपल्याला पूर्ण हे फड संपवायचं आहे आणि उद्याच्याला लगेच आपल्याला टोळी भरून जिथं आपल्याला फड भेटेल तिथं जायचं आहे, कारण गाडी मालक आणि मुकदम आता सकाळी 6 वाजता आंघोळ जेवण करून फड बघण्यासाठी गेलेत। तर तुम्हाला थोडं दाखवतो फडाचं दृश्य कसं आहे काय नाही ते। तर हे पाहू शकता, हे फड आहे आम्ही तोडायला सुरुवात केलेला। 2 एकर फड होता हा। त्या बाबळीकडे जे दिसायला लागले ते थोडं राहिले लागायचं, ते उभ्या पाती आहेत। 2-2.5 वाफी आहेत, त्या बाबळीच्या बांधाला पाती आहेत त्या। आणि त्याच्यानंतर हे दिसायलेलं 8605 हे थोडं पडलेलं आहे। खूपच गोंधळ झाला ह्या ऊसाचा इथं, त्याच्यामुळं जरा माल होई नाही गाडीला। आणि ह्याची पात ह्या बांधाला आहे। आज हे एवढं लावून टाकायचं आहे कसल्या पण हालतीत, कारण गाडी आली की हे सगळं भरून द्यायचं आहे आज आपल्याला। आणि त्याच्यानंतर उद्याच्याला टोळी उचलायची। बाया यायल्यात मागं स्वयंपाक पाणी वगैरे घेऊन। तर आजूबाजूचा परिसर हा असा आहे, दाखवतो तुम्हाला थोडं। ह्या रानामध्ये करडी वगैरे पेरलेली आहे। आधी ह्याच्यात हरभरं होतं, आपण ज्या मालकाचा ऊस तोडायला लावू त्याच मालकाचं हे शेत आहे। आणि सकाळी सकाळी खूप छान शांत असं वातावरण आहे, कशाचा गर्दा नाही काही नाही। मस्त पाखरं असे चिवचिव करायला लागलेत। आणि इथं एक नारळाचं झाड आहे, ह्याच्यामुळं थोडं सौंदर्य वाढलं ह्या शेताचं, ह्या झाडामुळं खूप छान असं दिसतं हे झाड। परत काही आंब्याचे वगैरे झाड आहेत। चला तर मित्रांनो, आता लेबर तोडायला गेलेत, मी पण तोडायला जातो। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे। व्हिडिओ थोडे स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मंडळी, आत्ता तोडायला सुरुवात झालेली आहे, लेबर लागलेत आता कामाला। ऊस हे छान आहे, पण थोडाच आहे, म्हणजे तोडण्यायोग्य ऊस आहे, चांगला तोडा यायला। आज कसल्या पण हालतीत फड संपवायला सांगितलंय मुकदम आणि गाडी मालकानं, कारण उद्याच्याला आपल्याला टोळी भरायची। आणि हे काल तोडलेल्या 10-15 मोळे आहेत प्रत्येकाच्या पाठीमागं। आत्ता 9 वाजलेत, महिला मंडळाचं आगमन झालंय आमच्या।
बाया आता आल्यात फळामध्ये. तर मंडळी इथं बाबळ आली या पुढी लय अंग खाजायला लागले, कारण उन्हाचा चटका पडलाय आता. लईच अंग चणचण चणचण करायला लागले, पूर्ण शरीर खाजवायला लागले. पुढे बाबळीचं झाड आले, पाहू शकता ते झाड. कारण बाबळीच्या झाडावर गुले असतात. आता गुले म्हणजे काय आमच्या इकडं माहिती आहे, पण काट्याची आळी असते आणि त्या झाडावर खूप खेकणं असते. ते उसावर पडला आणि ऊस पडताना जे आपल्या अंगावर पडतंय त्याच्यामुळं पूर्ण अंग हे खाजतंय, खूप चणचण करतंय आणि भयानक परेशानी होती. जा पटपट सोडून घ्या एवढी पात आणि जाऊन आंघोळ करा तुम्ही. एक काय कसं खाजवले बघा की. मग मी आत बांधतो सगळं. जा नाही किती राहिला, एक वापा राहिली एक पात. सगळे अंग खाजवीत बसलेत, काय सांगावं तुम्हाला. आता लईच परेशानी होईल, अंगाला सगळ्या गुद्या गुद्या झाल्या. आता तर मंडळी आत्ता वाजलेत 10:30. सकाळी सकाळी ह्या पाती लावून घेतल्या, कारण अंग खूप खाजू लागलं. कारण पुढं बाबळ होती आणि बाबळ असल्यामुळं बाबळीवरचा खेकणा सगळा उसावर पडतंय आणि ते तोडताना आपल्या अंगावर पडतंय आणि त्यानंतर अंग जास्त खाजवतंय. म्हणून लवकर पाती ह्या लावून घेतल्या. इतकं अंग खाजू लागलं ना सांगूच नका. लाल अशा गुद्या आल्यात अंगावर सगळ्या, त्याच्यामुळं हे पटकन लावून घेतलंय. आता बाया मोळ्या वगैरे बांधून घ्यायल्यात. आम्हाला पाणी ते आणायला जायचं आहे पिण्यासाठी. त्यानंतर जेवण वगैरे करायचे सकाळच्या न्याऱ्या आणि पुन्हा अजून तोडायचे दुपारी 2 वाजेपर्यंत. हे राहिलंय थोडं तोडायचं, इकडं पाहू शकता. हे तोडायचं राहिलंय. लय अंग खाजवलंय, आज लय परेशानी झाली आहे. सगळे लोक अंग खाजवायला लागलेत. कारण ऊसाच्या जागेवर बाबळ कधीच नसू नये, लय अंग खाजवतंय. चला आता पाणी आणायला जायचंय मला, पाणी घेऊन येतो मी. तर मंडळी आत्ता 11 वाजता जेवण करायला बसलेत सगळे लेबर. आता जेवण वगैरे करून अजून तोडायला उठायचंय. 2 वाजेपर्यंत तोडायचं दुपारी. आपल्याला थोडं राहिलंय, म्हणजे फळ संपत आहे आज. आज सगळं तोडूनच गाडी भरायला लावायची आपल्याला दुपारून. आंब्याच्या झाडाखाली हे सावली आहे, थंडगार अशी सावली. उन्हाच्या पाऱ्यामध्ये इथं खूप चांगली सावली लागती. आता सकाळच्या न्याऱ्या ते करून आम्ही उठला होता तोडण्यासाठी. हे ऊस आहे पाहू शकता, खूप पडलाय. लेबर यायले आता झाडाखालून. आता आपल्याला दुपारी 2 वाजेपर्यंत तोडायचंय. ऊन तर आताच चपकायला लागले, लय ऊन लागायला लागले.
तर हे बघा ऊस कसा पडलाय, सगळा घुटमाळून गेलाय ऊस हे. तर चला आता तोडायला चालू करतो. दीड वाजलाय, उन्हाचा कडाका पडलाय, लय ऊन लागायला लागले. बाया मोळ्या ते बांधून घ्यायल्यात. अजून अर्धा तास तोडायचं आणि मग सावलीला जायचं दुपारचे जेवण वगैरे करण्यासाठी. आत्ता 2:27 झालेत, म्हणजे जवळपास 2:30 वाजलेत. आणि आता आम्ही दुपारचे जेवण ते करण्यासाठी बाहेर निघालो फाडाच्या. उन्हाचा तडाखा पडलाय, खूप ऊन लागायला लागले, हवा थोडी पण लागा नाही. अंगाचं सगळ्या घामानं पाणी पाणी झाले. बाया बांधून गेल्यात, राहिलेलं बांधण हे एवढं तोडायचं आहे जेवण करून. म्हणजे आज हे फळं संपून टाकायचं आहे, त्याच्यानंतरच आपल्याला गाडी भरायला लावायची. गाडी आली, आताच आली गाडी, जस्ट पाहू शकता माझ्या पाठीमागं उभा आहे. तर आता गडी पाणी आणायला चाललेत, म्हणजे मला पण जायचं आहे पाणी आणायला. त्याच्यानंतर जेवणं, थोडा आराम अर्धा तास, आणि लगेच उठून हे तोडायचं राहिलेलं. आणि त्याच्यानंतर गाडी भरायला लावायची, म्हणजे दिवस मावळायच्या दरम्यान आपण गाडी भरायला लावणार आहोत. तर गाडी भरायला जवळपास रात्रीचे 8-9 वाजतात किंवा 10 पण वाजू शकतात. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, पुढं मी दाखवणार आहे तुम्हाला काय काय घडणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये ते. तर हे पाहू शकता, आता बाया बांधून घ्यायल्यात. खूप ऊन पडलंय आणि भुका पण लागल्यात. तर हे गाडी पाहू शकता आलेली, आताच आली गाडी. कारण उद्याच्याला आपल्याला टोळी उचलायची, त्याच्यामुळं आज हे फळ तोडून सगळा माल आज एका खेपामध्ये भरून द्यायचा आहे आपल्याला. आणि उद्याच्याला गाडी आली की पसारा भरून टोळी उचलून जायचं आपल्याला दुसऱ्या गावाला. तर चला आता पाणी घेऊन येतो मी. 3:30 वाजलेत, दुपारचे जेवण वगैरे झालंय आता सगळ्यांचं. सावली खाली बसलीत सगळे लेबर झाडाच्या. थोडं थोडं राहिलंय ते तोडून घ्यायचंय आणि नंतर गाडी भरायला लावायची. बहुतेक गाडी आपल्याला रात्रीच भरायला लावावी लागते असा माझा अंदाज आहे. कारण आज जर पूर्ण फळ नाही तोडला तर एखादा वायर शिल्लक राहतंय आणि मग ते शिल्लक राहिलेलं वायर गाडीला कारखान्यावर नेण्यासाठी परवडत नाही. त्याच्यामुळं सगळंच तोडून आपल्याला आज भरून द्यायचंय आणि उद्या टोळी उचलायची. तर हे पाहू शकता, हे राहिलेलं एवढं डामकं जे आहे हे आता तोडायचंय. खूप पडलेलं आहे, ह्याला तोडायला दिवसच मावळत आहे असं वाटायला लागलं. तर चला बघूया अजून पुढं काय काय होतंय ते. तर मंडळी, आत्ता 5:17 झालेत संध्याकाळचे, म्हणजे दुपारचे, सॉरी. आता ह्या पाती लागल्यात, बायाने मोळ्या वगैरे बांधल्यात सर्व. आता बाया पसाऱ्याकडे निघाल्यात. तर मंडळी, ह्या पाती लागल्या, पण हे थोडं राहिलंयच. कारण लेबरचं म्हणणं आहे गाडीला माल जास्त होत आहे, कारण गाडी भरून 1-1.5 वायर शिल्लक राहील, त्यामुळं आता गाडी भरणार आहेत.
आत्ता मोळ्या उचलायच्यात गाडी लावायच्या जागेवरच्या, कारण आता लावायची गाडी भरायला 5:30 वाजता. आत्ता जर लावली तर 8-9 वाजतील गाडी भरायला. सगळे हाक मार की रे. गाडी जरा टायर बसलीत तिचे, मागं पुढं होईना गाडी, कारण आज रात्र जाते वाटायले आमची भरण्यामध्येच. मंडळी, गाडी काही रिवर्स जाय नाही, मागं जाग्यात टायर फिरायला लागलीत. आधीच गाडी लावायला उशीर झाला आहे आणि त्याच्यात ही गाडी असं करायला लागली आहे, नुसती टायर फिरायला लागली. तर गाडी दररोज आम्ही 2 वाजता भरायला होतो जेवण झाली की, पण उद्याच्याला टोळी उचलायची असल्यामुळं आज जरा सगळा फड तोडून टाकायचा असा विचार केला होता. पण काय गाडीच रिवर्स येईना, जाग्यात टायर खेळायला लागली तिचे. काहीतरी आपल्या दुष्काळात 13वा महिना म्हणल्यावर. रिवर्स जाईच नाही गाडी. तर मित्रांनो, गाडी मागं जाते का नाही की लय ताण आलाय आता. गाडी रिवर्स येईच नाही, हातभर मागं सरकायली, 2 हात पुढे घ्यावा लागायली. अशाने दिवस मावळून जाते की दिसायला वान. रात्री 11 वाजली होती, आज 1 वाजता टोळीवर जायला, कारण आता 5:45 वाजता आलेत. डांब शिड्याती लावायला जवळपास 6 वाजतात. आता रिवर्स नाही, आता तोंडानं घालायची मंडळी पाठीमागं गाडी, कारण तोंडानं गाडी जाते पण रिवर्सनं जात नाही. त्याच्यामध्ये एक वायर भरलं वजन थोडं की पुन्हा रिवर्स गाडी आपोआप जाते. काळ्या काय करू, काळ्या पाया पडू, काय म्हणून सांग ना. अरे त्याला बोलायचं कळायला का काही? काही बोलत नाही. 4-5 दिवसांनी जास्त होईल मी देतच आहे की बरं त्याच्यापाशी. तर आता चालली गाडी तोंडानं. काय म्हणली तुम्हाला रोज म्हणते की बांधा म्हणून. बांधा म्हणली, दुसरं काय म्हणली ते विचारलं काय म्हणते नवरा बायको आनंद काय नाही बाबा.
मंडळी सुरुवात झालेली आहे भरायला. मंडळी महत्वाची मीटिंग चालू आहे इथं महिला मंडळांची. तर आता गाडी भरायची कॅन्सल झाली आमची. बॉडीमध्ये भरला होता माल, जवळपास अर्ध्या बॉडीच्या वर माल भरत आणला होता. पण आता मुकदम आणि गाडी मालकानं फोन करून सांगितलं की गाडी भरू नका, दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये आपण हे सगळा माल भरून देऊ आणि हिच्यात आपण उद्या टोळी भरून डायरेक्ट घेऊन जाऊ दुसऱ्या गावाला. म्हणून आता भरायचं कॅन्सल केले. तर आता जायचं टोळीवर. मग पाणी नाही पिया. राहू द्या उद्या थोडा. मंडळी हे बरे असे बसलेत. एवढा माल भरला हो का, कॅन्सल केलंय आता हे सगळं. राहू द्या, ह्याच्यावर पसारा भरून गादीवनी जाता येते, आदळा बसत नाही रे. अरे सटवा तू ही म्हणायला गादी हा तुझ्या दोन गाड्या आहेत. तर आता निघाले सगळे लेबर टोळीवर. महिला मंडळ आमच्या निघाल्यात मंडळी. गाडीच जोडी का मग तुम्ही गाडी घालच म्हणलं तुम्ही. मग तू म्हातारा यायला म्हणलं तिथून गाडी तर चला आता.